नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पार्ट 3 मध्ये ओव्हर थिंकिंग या सिरीज मध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 बघितला नसाल आणि या व्हिडिओवर नवीन असाल तर पार्ट 1 पार्ट 2 जाऊन बघा, कारण त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे विविध कारणे ओव्हर थिंकिंग बद्दल आणि एक अशी स्टोरी जे तुम्ही रिलेट करू शकाल आता जे मी सांगणार आहे त्याच्याशी. तर मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये बघितलंय एक स्टोरी, एक अशी गोष्ट ज्याच्यामध्ये एका भूताचं वर्णन केलं गेलं आहे. हा भूत दुसरं तिसरं कोणी नसून मित्रांनो, हा आहे आपलं मन जो सतत आपल्या सोबत बोलत असतो, आपल्याला काही ना काही सांगत असतो. आणि आपण काय करतो की आपण त्याच्या होला हो लावतो आणि आपण त्याच्या सोबतच बडबड करत असतो. परंतु मित्रांनो, आपण तिथे कुठलाही निर्णय न घेता आपण फक्त त्याचे गुलाम झालेलो असतो. आपलं मन आपल्याला सांगतं आणि आपण ते ऐकतो, पण आपण कधीच त्याच्यावर कंट्रोल घेण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही. मग याला कुठल्याच गोष्टीचे म्हणजे असे कारण असतात की ते कारण एक तर भविष्यकालीन असतात किंवा ते भूतकाळातले असतात. जसे की मी जे कारण तुम्हाला सांगितले, तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही आता किंवा कुठल्याही क्षणामध्ये जो विचार करता तो विचार कशाबद्दल असतो? एकतर भविष्याबद्दल असतो किंवा भूतकाळाबद्दल असतो. हे मन सतत आपल्याला एकतर भविष्यात घेऊन जातो किंवा भूतकाळात घेऊन जातो, पण हा कधीच आपल्यासोबत प्रेझेंट मध्ये नसतो. तुम्ही ट्राय करा, विचार करा, खरंच आपण आता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याचा आपण किती विचार करतोय? नाही. आपण नेहमी हे होईल का? ते होईल का? असं झालं तर, तसं झालं तर, त्याने असं केलं तर, मी असा करल. याच गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात. आणि दुसरी गोष्ट काय असते मित्रांनो, भूतकाळ. हे मनाचं भूत काय करतं? आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. तर तसं झालं तर आणि आपण काय करतो नेमकं हे ऐकत असतो. आपल्या मनाचं भूत, जो आपल्या स्टोरीमध्ये भूत असतो ना मित्रांनो, तो हेच भूत आहे. मनाचं भूत जे आपल्याला ईश्वराने आपल्या आतमध्ये दिलेलं आहे आणि आपण कंटिन्यू त्याचा ऐकत जातो. तो बोलत जातो, आपण हा आला हा, हा आला हा म्हणत जातो. आणि इथेच नेमकी गोष्ट आहे मित्रांनो. आपण काय करतो, तो सांगतो आणि आपण ऐकतो. तो सांगतो आणि आपण ऐकतो. आपण काय म्हणतो, "हां, हां, बरोबर आहे, बरोबर आहे." कधीतरी त्याला स्टॉप करून बघा. त्याला त्याला विचारा, त्याला प्रश्न विचारून बघा, की काय होईल? काय झालं तर? काय होईल काय नेमकं? तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या भुताच्या सांगितलेल्या गोष्टींमध्ये, या भुताच्या बडबडीमध्ये आपण फसतो आणि आपण आपलं जगणं जे प्रेझेंटमध्ये आहे ते विसरतो आणि यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंगची प्रक्रिया, जी आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये घर करून बसते आणि माणूस स्लोली डिप्रेशनमध्ये जातो. तर आता नेमकं याच्यातून बाहेर कसं यायचं आहे, याला कसं आपल्याला कंट्रोल करायचं आहे, तो व्हिडिओ आपण बघूया पार्ट 4 मध्ये. त्याच्यामध्ये मी सांगल की आता याच्या अशा काय प्रोसेस आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे ओव्हर थिंकिंग थांबवता येईल. आणि मित्रांनो, ओव्हर थिंकिंग काही खूप मोठी क्रिटिकल गोष्ट नाहीये. ती एकदम साधी सरळ सगळ्यांना होणारी आहे आणि याला नक्की थांबवल्या जाऊ शकतो. एकदम सिंपल याची एक टेक्निक्स आहे, जे तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती नक्की आपल्या आयुष्यामध्ये वापरा. आणि मी 100% गॅरंटी देतो की तुम्ही या ओव्हर थिंकिंगच्या प्रोसेसमधून बाहेर याल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या अशा मित्रांना, नातेवाईकांना पाठवा की ज्यांना याची खरंच गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग.